हाय ब्युटिफुल सोल, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर स्नेहा संग्रह टॅरोवरती. रीडिंग सुरू करण्यापूर्वी आपण थोडंसं एनर्जी क्लिन्झिंग करूया. एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. कल्पना करा की एक सुंदर पांढरा आणि सोनेरी प्रकाश तुमच्या आजूबाजूला पसरत आहे. हा प्रकाश तुमच्या ओरामधील सर्व नकारात्मक चिंता, भीती आणि जड ऊर्जा दूर करत आहे. डिवाइन प्रोटेक्शन आणि पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या भोवती निर्माण होत आहे. मी युनिवर्स, स्पिरिट गाईड आणि डिवाइन एनर्जीला विनंती करते की या रीडिंगमध्ये जे संदेश येतील ते सर्वांच्या सर्वोच्च कल्याणासाठी असू देत. चला तर मग ब्युटिफुल सोल्स, पाहूया तुमच्यासाठी तातडीचा दैवी संदेश काय आहे. तुमच्या राशीचा, तुमची ऊर्जा कशी राहील, कोणत्या महत्त्वाचे संकेत दिसू शकतात, काय बदल दिसू शकतात, दैवी शक्ती तुमच्यासाठी कोणता संदेश तातडीचा घेऊन आली आहे. तर आता तुमच्या नजरेसमोर असलेल्या कार्ड्सकडे लक्ष द्या. माझ्या हातांवर लक्ष केंद्रित करा आणि तुमची एनर्जी कनेक्ट करा. चॅनेलला सबस्क्राईब करून तुमची एनर्जी एक्सचेंज करा, म्हणजे तुमची ऊर्जा एक्सचेंज करा. एक लक्षात ठेवा, एनर्जी एक्सचेंज केल्याशिवाय तुम्ही ही रीडिंग बघणार ते व्यर्थ आहे, हे लक्षात ठेवा. चला तर मग जाणून घेऊया. नमस्कार मिथुन राशीच्या लोकांनो, आज ब्रह्मांड म्हणजेच युनिवर्स आणि दैवी शक्ती थेट तुमच्या आत्म्याशी संवाद साधत आहे. तुमच्या आयुष्यात एक असा टप्पा सुरू होणार आहे जिथे जुन्या जखमा भरणार आहेत आणि नशिबाचे नवे दरवाजे उघडणार आहेत. दैवी शक्ती तुम्हाला काय सांगू पाहत आहे हे अत्यंत बारकाईने समजून घ्या. ऊर्जेचे संतुलन आणि कर्माचे चक्र. दैवी शक्तीचा पहिला संकेत तुमच्या आयुष्यातील देण्या घेण्याचा म्हणजेच गिव्ह अँड टेक संतुलनाविषयी आहे. मिथुन राशीचे लोक नेहमी इतरांना मदत करायला, प्रेम वाटायला आणि लोकांची काळजी घ्यायला पुढे असतात, पण बऱ्याचदा तुम्हाला बदल्यात फक्त निराशा मिळते. आता दैवी ऊर्जा तुम्हाला सांगत आहे की तुमच्या आयुष्यातील असंतुलन संपण्याची वेळ आली आहे. जर तुम्ही भूतकाळात कोणाला भरभरून मदत केलेली असेल, स्वतःचे नुकसान करून इतरांचे भले केले असेल, तर ते सत्कर्म आता आशीर्वाद बनून तुमच्याकडे परत येत आहे. विश्वाकडून तुम्हाला आर्थिक किंवा भावनिक स्वरूपात मोठी मदत मिळणार आहे. जर तुम्ही सध्या एखाद्या अडचणीत असाल, तर पडद्यामागून दैवी शक्ती एखाद्या व्यक्तीला माध्यम बनवून तुमच्या मदतीला पाठवणार आहे. तुम्हाला फक्त एकच करायचं आहे, मदत स्वीकारताना मनात कोणताही संकोच किंवा अहंकार ठेवू नका. नवनिर्मिती, समृद्धी आणि आत्मिक प्रगती होणार आहे. द फेस ऑफ अबंडन्स. तुमच्या आत्म्याची ऊर्जा आता एका अत्यंत शक्तिशाली आणि समृद्ध टप्प्यात प्रवेश करत आहे. दैवीय माता किंवा निसर्गाची ऊर्जा तुम्हाला पूर्णपणे वेढून राहिलेली आहे. हा काळ तुमच्यासाठी नवनिर्मितीचा आहे. तुमच्या डोक्यात नवनवीन कल्पना जन्माला येतील. जर तुम्ही नवीन व्यवसाय, नवीन नोकरी किंवा एखादी कला सुरू करण्याचा विचार करत असाल, तर हा दैवी शक्तीचा हिरवा कंदील आहे. तुम्हाला ग्रीन सिग्नल आहे दैवी शक्तीकडून. तुमच्या आयुष्यात आर्थिक सुबत्ता, मानसिक शांतता आणि सुख समृद्धीचा वर्षाव होणार आहे. तुम्ही जितकी निसर्गाच्या सानिध्यात राहाल, तितकी तुमची अंतःप्रेरणा तीव्र होईल. स्वतःवर प्रेम करायला शिका. तुमची आंतरिक शक्ती ओळखा, कारण तुम्ही आता फक्त संघर्ष करणारे राहिलेले नाहीत, तर तुम्ही स्वतःच्या साम्राज्याचे राजे राण्या बनणार आहात. भावनांचा महापूर आणि नवी भावनिक सुरुवात होणार आहे. सगळ्यात मुख्य आणि थेट मनाला स्पर्श करणारा संदेश म्हणजे तुमच्या भावनांच्या विश्वात होणारा बदल. मिथुन राशीच्या लोकांनो, तुमचे मन आतापर्यंत खूप रडले असेल, तुम्ही भावना दाबून ठेवल्या असतील, पण आता दैवी प्रेम तुमच्या हृदयात ओसंडून वाहणार आहे. ब्रह्मांड तुमच्या पदरात प्रेमाची आणि आनंदाची नवीन भेट टाकत आहे. ज्यांचे नातेसंबंध खराब झाले होते, तिथे जखमा भरून निघतील. तुमच्या आयुष्यातील एखादी अशी व्यक्ती येऊ शकते जी तुम्हाला निस्वार्थ प्रेम देईल. हे केवळ मानवी प्रेम नाही, तर हा प्रत्यक्ष देवाचा आशीर्वाद आहे, जो तुमच्या आत्म्याला शांतता देईल. तुमचे हृदय पूर्णपणे उघडा. भूतकाळातील दुःख वाहू जाऊ द्या. तुमची सायकिक पॉवर किंवा अंतर्ज्ञान या काळात इतके मजबूत असेल की तुम्हाला येणारे स्वप्न किंवा अचानक मनात येणारे विचारे भविष्यातील संकेत असतील. दैवी शक्तीचा अंतिम सल्ला तुमच्यासाठी, डिवाइन गायडन्स. तुमच्या आयुष्यात एकाच वेळी आर्थिक स्थैर्य, मानसिक शांतता आणि अथांग प्रेम येण्याचे योग आहेत. फक्त स्वतःला भूतकाळाच्या चौकटीतून बाहेर काढा.
जे तुम्हाला सोडून गेले त्यांना विसरा, कारण ब्रह्मांड तुम्हाला त्याहून अधिक पटीने परत देण्यास तयार आहे. स्वतःच्या अंतर्मनाचा आवाज ऐका. तुम्ही सुरक्षित आहात आणि दैवी शक्तीच्या छायेत आहात. अशाच आध्यात्मिक, सायकिक आणि दैवी संदेशाच्या सखोल मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तुमचा अनुभव कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला या व्हिडिओमधील कोणत्या गोष्टी स्वतःच्या आयुष्याशी जुळणाऱ्या वाटल्या ते खाली कमेंटमध्ये लिहा. कमेंटमध्ये लिहा थँक्यू युनिवर्स लिहून तुमच्या ऊर्जेचा स्वीकार करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. भेटूया पुन्हा नवीन टॉपिकवर.